सिंह राशीच्या मंडळींनो, एक क्षण थांबा. सप्टेंबर 2026 तुमच्या आयुष्यात दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विभागला जाणार आहे आणि त्यासाठी फक्त 3 तारखा लक्षात ठेवा. 3 सप्टेंबर, 7 सप्टेंबर आणि 19 सप्टेंबर. या 3 तारखांनंतर करिअर, व्यवसाय, भाग्य आणि तुमच्या निर्णयांमध्ये महत्त्वाचे बदल जाणवू शकतात. पण खरी गोष्ट अशी आहे, 19 सप्टेंबर नंतर घाईने घेतलेला कोणताही मोठा निर्णय तुमच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. तुम्ही तयार आहात का? म्हणून आज काय करायचं आणि काय टाळायचं हे स्पष्टपणे समजून घ्या. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार, अमोघ चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सिंह राशीसाठी सप्टेंबर 2026 नेमका कसा असणार आहे. आरोग्य, शिक्षण, प्रेम, मॅरेज, जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या प्रत्येक क्षेत्रावर सप्टेंबरमधील ग्रहस्थितीचा काय परिणाम होणार आहे हे आपण एक एक करून समजून घेणार आहोत. आधी तुमच्या आरोग्याकडे पाहूया. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला सूर्य प्रथम भावात आहे, त्यामुळे आत्मविश्वास आणि ऊर्जा मजबूत राहू शकते. पण इथे सावधगिरी आहे. द्वितीय आणि पंचम भावावर शनीचा प्रभाव आहे, म्हणून खाणं पिणं आणि पचनाकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतात. घसा, दात किंवा सर्दी खोकल्याकडेही दुर्लक्ष करू नका. आणखी एक तारीख 19 सप्टेंबर. या तारखेनंतर मंगळ 12व्या भावात प्रवेश करत आहे, म्हणून 19 सप्टेंबर नंतर आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. मोठी चिंता नाही, पण खाणं, पचन आणि शरीराची ऊर्जा याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. शिक्षण. आता येऊया विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे. शिक्षण. पंचम भावाचा स्वामी बृहस्पती आहे आणि त्यावर मंगळ व शनीची दृष्टी आहे. ऊर्जा असेल, पण मन एका क्षणी दुसरीकडे जाऊ शकतं. परदेशात शिक्षण, नवीन कोर्स किंवा घरापासून दूर जाण्याचा विचार काहींच्या मनात जोर धरू शकतो. पण गोंधळात दुसऱ्याचं ऐकून तुमची दिशा बदलू नका. तुम्ही जे करत आहात ते योग्य वाटत असेल तर त्यात सातत्य ठेवा. या महिन्यात सर्वात मोठी गरज आहे स्थिरतेची. मन एका दिशेने स्थिर झालं तर परिणाम चांगले मिळू शकतात. आता येऊया प्रेमसंबंधाकडे. सप्टेंबरमध्ये मिश्र स्थिती दिसत आहे. पंचम भावावर मंगळ आणि शनीचा प्रभाव आहे. समोरची व्यक्ती थोडी हट्टी किंवा डॉमिनेटिंग असू शकते आणि सिंह राशीचा स्वभावही स्वाभिमानी आहे. मी का झुकू हा विचार मनात येऊ शकतो आणि मग छोटा विषय मोठ्या वादात बदलू शकतो. म्हणून थोडे जुळून घेणे, थोडे समजून घेणे आणि समोरच्यांचं म्हणणं ऐकणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन व्यक्तीशी अटॅचमेंट होण्याची शक्यता आहे. शनी वक्री असताना नातं हळूहळू पुढे जाऊ शकतं. प्रेमासाठी संधी आहे, पण हट्ट आणि अहंकार नाताच्या आड येऊ देऊ नका. हे समजून घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का? मॅरेज जीवन. मॅरेज जीवनाकडे आता बघताना लक्षात येतं सप्तम भावात राहूचा प्रभाव आहे आणि हा प्रभाव 6 डिसेंबर 2026 पर्यंत राहील. कधी कधी गैरसमज होऊ शकतात, पण दररोज भांडण होईल हा अर्थ नाही. काही दिवस छान आणि एखाद्या छोट्या विषयावरून अचानक गैरसमज असं होऊ शकतं. समोरच्या व्यक्तीनं काही बोललं तर लगेच चुकीचा अर्थ घेऊ नका. राहू असताना संवाद अधिक महत्त्वाचा ठरतो. भविष्यात सुधारण्याचे चांगले संकेत आहेत, म्हणून सप्टेंबरमध्ये नातं तोडण्यापेक्षा नातं समजून घेण्यावर भर द्या. भाग्य. आता येतो या महिन्याचा अत्यंत महत्त्वाचा विषय, तुमचं भाग्य. भाग्याचा स्वामी मंगळ आहे आणि 19 सप्टेंबरपर्यंत मंगळ लाभ भावात आहे. ही स्थिती भाग्यासाठी महत्त्वाची आहे. मोठी योजना, मोठी खरेदी, प्रॉपर्टी, गोल्ड, इन्व्हेस्टमेंट किंवा एखादं महत्त्वाचं काम असेल तर 19 सप्टेंबरपूर्वी करण्याचा विचार करा. कारण 19 सप्टेंबर नंतर मंगळ 12व्या भावात जातोय, त्यामुळे त्या तारखेनंतर घाईने मोठे निर्णय घेणे टाळणंच चांगलं. प्रवास, महत्त्वाची मीटिंग किंवा मोठी योजना असेल तर शक्य असेल तर 19 सप्टेंबरपूर्वी ती पुढे न्या. करिअर. इथे सप्टेंबर खूप महत्त्वाचा दिसतोय. सूर्य प्रथम भावात आहे,
आत्मविश्वास वाढतोय, ऊर्जा मिळते आणि मला हे करून दाखवायचं आहे ही भावना मजबूत होते. विशेषतः 17 सप्टेंबरपर्यंत हा प्रभाव जास्त जाणवेल आणि 3 सप्टेंबरला शुक्राचा बदल करिअरसाठी महत्त्वाचा ठरतो. दशम भावाचा स्वामी शुक्र तृतीय भावाशी जोडला जातो. साहस, पराक्रम आणि स्वतःच्या ताकदीने पुढे जाण्याची ऊर्जा वाढते. म्हणून करिअरच्या दृष्टीने सप्टेंबर चांगला दिसतो. ऑफिस पॉलिटिक्समध्ये अडकू नका. दुसरे काय करत आहेत याकडे पाहण्यापेक्षा तुमचे टार्गेट्स, तुमचं काम आणि तुमचे गोल यावर फोकस करा. या काळात नवीन अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात, अचिव्हमेंट मिळू शकते आणि तुमच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळू शकतो. व्यवसाय, आता इथे पुन्हा एक तारीख लक्षात ठेवा, 7 सप्टेंबर. या दिवशी बुधाचा बदल होतोय, त्यामुळे व्यवसायासाठी सकारात्मक हालचाल दिसू शकते. नवीन क्लायंट्स, नवीन संधी, पैशाची हालचाल आणि ग्रोथला वेग मिळू शकतो. म्हणून व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या मंडळींनो, 7 सप्टेंबर नंतरचा काळ विशेष लक्षात ठेवा. बुद्धीने निर्णय घ्या, योग्य लोकांशी संपर्क ठेवा आणि मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करा. आता महत्त्वाच्या तारखा पुन्हा एकदा लक्षात ठेवा. 3 सप्टेंबर शुक्राचा बदल, करिअर आणि प्रयत्नांसाठी मोठा टप्पा. व्यवसाय, क्लायंट्स आणि आर्थिक हालचालीसाठी महत्त्वाचा काळ. 17 सप्टेंबर सूर्याचा पुढील बदल. पहिल्या अर्ध्यातील आत्मविश्वासाची ऊर्जा नंतर बदलते आणि सर्वात महत्त्वाची तारीख 19 सप्टेंबर. मंगळ लाभ भावातून 12व्या भावात जातोय. म्हणून मोठे निर्णय, मोठ्या खरेदी आणि महत्त्वाच्या योजनांसाठी 19 सप्टेंबर पूर्वीचा काळ अतिशय महत्त्वाचा ठरतोय. अंतिम संदेश म्हणून सिंह राशीच्या मंडळींनो, सप्टेंबर हा फक्त ग्रह बदलाचा महिना नाही, हा तुमच्या निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारा आणि तुमच्या प्रयत्नांना दिशा देणारा महिना आहे. करिअरमध्ये स्वतःवर विश्वास ठेवा. व्यवसायात 7 सप्टेंबरच्या नंतर संधीकडे लक्ष द्या. मोठे आर्थिक निर्णय असतील तर 19 सप्टेंबर लक्षात ठेवा. प्रेमसंबंधामध्ये हट्टापेक्षा समजूतदारपणा ठेवा. मॅरेज जीवनात गैरसमज वाढू देऊ नका. आरोग्यामध्ये खान पचन याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं, दुसरे काय म्हणता यापेक्षा तुमची दिशा काय आहे हे ठरवा. कारण सप्टेंबरमध्ये तुमच्याकडे ऊर्जा आहे, संधी आहे आणि पुढे जाण्याची क्षमता आहे. फक्त योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत राहा आणि 19 सप्टेंबर नंतर घाई टाळा. आता निर्णय तुमचा आहे. अमोघ सोबत राहा, ग्रहांचे संकेत समजून घ्या आणि आपल्या भविष्याची चाहूल जाणून घ्या. धन्यवाद.